दिघीवरनं प्रवास करून आता आपण पोचलोय दिव्यागारला आणि इकडेच मंदिराच्या मागे एखादा आम्ही कॉटेज रूम घेतलाय आणि तुम्ही कॉटेजेस बघतायत एकदम सुंदर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर तुम्ही टॅटूला मेसेज करतायत ना की अनाया इंट्रो करायला सांग, अनायाला नमस्कार मंडळी बोलायला सांग. तर मी आलेली आहे. तर काय म्हणतायत मंडळी? नमस्कार. तर तुम्हाला सगळ्यांना पण माझा नमस्कार. खूप व्हिडिओज मध्ये टॅटू तुम्हाला मोठे मोठे मासे दाखवते. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे हरिहरेश्वरला, जिथे आम्हाला शंकर भगवानच्या दर्शन करायला भेटणार आहे. तर या व्हिडिओ में तुम्ही अलिबाग ते हरिहरेश्वरचा प्रवास बघणार आहोत. आम्ही बोटीनी पण जाणार आहोत, गाडी बोटीमध्ये टाकून. मजा येणार आहे ना? तर चला आमच्या सोबत. पॅकिंग वगैरे करून आता बसलोय गाडीमध्ये आणि जायचं आहे आपल्याला हरिहरेश्वरला. त्यानिमित्त आलेलो आपण रेवदंड्याच्या सीएनजी स्टेशनला आणि लाईन बघताय तुम्ही. म्हणजे लोक सकाळी 5 वाजल्यापासून बहुतेक सीएनजीच्या लाईन मध्ये उभी असतील, पण अजून नंबर नाही आला. जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्याच बाजूला रिक्षा पण आहेत. तर अजून 4 दांड्या बाकी आहेत आपल्या सीएनजीच्या. तर आता भरूया उमा 1000 रुपयाचा पेट्रोल. काल रात्रीपासून आपलं उदरणीच आपलं हे बघितलं ना, सर्व राहायचं खायचं 1400 रुपयामध्येच काल आपला दिवस गेला. पण आजच्या दिवसाची सुरुवात 1000 रुपयाचं पेट्रोल टाकून होणार. तर आज जास्त खर्च होणार आहे मला वाटतं. तर चला आता कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा. तर मंडळी, रेवदांड्यावरनं मुरुड आणि मुरुडवरनं आता आलोय आपण आगर दांड्याच्या जेटीला. जो आता प्रवास होणार आहे आपला, जो बोटीनी होणार आहे, रो. इकडे सचिन साहेब आहेत. याला काय बोलतात या बोटीला? जंगल जेटी. आणि ही जंगल जेटी मधनं बोट कुठे जाते? ही दिघीला. फक्त दिघीलाच जाते ना आगर दांड्यावरनं, का दुसरे कुठे पण जाते? आणि किती टायमाचा प्रवास आहे तरी? 5 मिनिटं 10 मिनिटं. 5 ते 10 मिनिटांमध्ये बोट जाते इथनं आगर दांड्यावरनं दिघीला. आणि त्याच बोटीमध्ये आलोय आणि इकडे समोरच तिकीट घर आहे. तर सर, किती तिकीट आहे आपल्या गाडीने गेलो तर? गाडीचं 200 रुपये पर हेड 30 रुपये साहेब. अच्छा, म्हणजे गाडी आणि मला पकडून 230 रुपये. तुम्ही आणि गाडी 200 रुपये आणि माझ्यासोबत आणखी 2 जण आहेत. तुमचे 2 जण आहेत ते 60 रुपये साहेब. अच्छा, म्हणजे मला पकडून 200 रुपये आणि बाकीच्यांचे सिंगल पर्सन 30 रुपये. 30 रुपये साहेब. आणि बाईक बद्दल बाईकचं साहेब आहे सिंगल बाईक 80 रुपये आहे. 80 रुपये. हो, आणि जर याच्याहून मोठी गाडी असली याच्याहून तर 225 ची आहे, 450 ची आहे, ट्रॅव्हलर बस आहे 260 ची. प्रवास खूप छान होईल, कारण आमच्या बोटीत बघा कशी सर्व्हिस देतात ती. खरोखर म्हणजे आम्हाला कसे काय आमचा कस्टमर सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे. धन्यवाद. खूप चांगले माणूस. सुवर्णदुर्गाचे शिपिंग वाले, काय साहेब नाव काय? जोहरबाई भेटले होते. धन्यवाद माहिती देण्यासाठी. थँक्यू. तर आता इकडे 10 वाजता ही बोट जाणार आहे. त्यानिमित्त इकडेच आपला मित्र आहे रणजित, त्याच्याच इकडे चहा पिण्यासाठी आलोय. आणि उमा लोकांनी नाश्ता पण सुरू केलाय मला वाटतं. काय खाल्ला जाणार? चिप्स. उमा, काय खाल्लंस तू? मी वडापाव खाल्ला. तर आता गरम गरम वडे झालेले आहेत. तर मस्तपैकी वडापाव नाश्ता एन्जॉय करूया आणि मग बोटीत जाऊया. बोटीमध्ये इकडे मास्तर आहेत. काय साहेब नाव काय तुमचं? चंद्रकांत पाटील. मग किती फेऱ्या होतात तरी आपल्या बोटीच्या? शनिवार रविवारी जास्त होतात, 2-3 फेऱ्या जास्त होतात आणि अशा फेऱ्या आमच्या 14 आहेत. दिवसभराच्या 14 फेऱ्या असतात ना? आणि गाड्या वगैरे भरपूर येतात ना इथनं जायला? गाड्या भरपूर आहेत. गाड्या जर जास्त ट्रॅफिक वाढला तर फेऱ्या कधी पण, म्हणजे टाइम नसते त्याला. मग तर अशी टायमिंग 1-1 तासावर बोट आहे आपली. म्हणजे प्रत्येक तासाला बोट आहे ना? 2 बोटी आहेत ना एकूण? बोटी आहेत. एक दिघी क्वीन आहे आणि एक सुवर्णदुर्ग शिपिंग. 2 अलग अलग कंपनीच्या 2 बोटी आहेत. 9च्या नंतर प्रायव्हेट बोट जाते, म्हणजे एक्स्ट्रा चार्ज मध्ये. स्पेशल फेरी बोट बोलतात तिला. म्हणजे कधी पण आलो तरी आपण एक्स्ट्रा चार्ज मध्ये बोट बुक करू शकतो ना? ओके. किती मोठा इंजिन असेल या बोटीला? आता इंजिन इथं काय 400च्या इंजिन आहेत. 2 79च्या हॉर्सच्या आहेत. BHP 2 इंजिन आहेत. मोठे मोठे ट्रक पण आपण घेऊन जाऊ शकतो ना? एक ट्रक घेऊन जाऊ शकते आणि बाकीच्या 9 गाड्या घेऊन जाऊ शकते.
चालेल चालेल. चंद्रकांत साहेब होते आपल्या बोटीचे कॅप्टन आहेत. धन्यवाद माहिती देण्यासाठी. रणजित साहेब, आता आम्ही इकडनं गेलो दिघ्यावरनं, तर काय केलं पाहिजे मला? दिघ्यावरून 16 किलोमीटर दिव्यागर आहे. दिव्यागरला स्वर्ण गणेश मंदिर आहे. आणि मंदिराबद्दल काय सांगणार, मूर्तीबद्दल काय सांगणार? ती सोन्याची मूर्ती आहे ती. आणि बीच पण चांगला आहे तिथलं दिव्या. तर बघूया आपल्याला काय काय कव्हर करायला भेटतं. आता सर्वप्रथम ऐश्वर्या आपली बोट आहे, तिचा प्रवास मस्त बोटीचा प्रवास वगैरे करून आलोय दिघीला. तर अनाया, कसं वाटलं? प्रवासाबद्दल काय बोलणार? मस्त हवा येत होती आणि खूप मस्त फिलिंग होती. मजा आली ना? अनायाला तर मजा आली. इकडे उमा आहे. उमा आपल्याला मध्येच रणजित भेटला, ज्याने आपल्याला चहा आणि वडापाव दिला. तर तो म्हणाला की दिव्यागार मध्ये सुवर्ण मंदिर आहे गणपती बाप्पांचा. तर आपण हरिहरेश्वरला न जाता दिव्यागारला जाऊया पहिले. इथे बघूया स्टे करून. गणपती बाप्पांचे तर आपण दर्शन घेणारच आहे. त्याच्याऐवजी म्हणजे मासलीचा काही कंटेंट भेटते का बघूया ना. सुरुवातीला अनाया म्हणाली तुम्हाला की आपण हरिहरेश्वरला जाणार, तर त्याच्या आधी आपण दिव्यागार एक्सप्लोर करूया. ओके. तर इथनं 16 किलोमीटरचा प्रवास आहे. तर आता मस्तपैकी प्रवास एन्जॉय करा, मग तिकडे गेल्यावरती भेटूया. गणपती बाप्पा. दिघीवरनं प्रवास करून आता आपण पोहोचलोय दिव्यागारला. आणि इकडेच मंदिराच्या मागे एखादा आम्ही कॉटेज रूम घेतलाय. आणि तुम्ही कॉटेजेस बघतायत, एकदम सुंदर. म्हणजे झाड आहे त्याच्या खालीच, त्याच्यात शेडमध्ये मस्त एकदम छोटे छोटे कॉटेजेस बनवलेले आहेत. आणि इकडेच आपण 104 मध्ये आपला रूम आहे. आणि आतमधनं रूम दाखवतो तुम्हाला. हाय अनाया. इकडे अनाया दिसते नमस्कार करताना. आणि उमा. म्हणजे हा जो कॉटेज आहे तो नॉन AC आहे. आपल्याला किती 1000-1200 रुपयाला पडलाय ना? नॉन AC आपल्याला 1200 पडलाय आणि AC 2200. जर AC घ्यायला गेलो तर 2200 होत होतं, पण आपण नॉन AC गेलाय. आणि रूम बघताय एकदम डिसेंट आहे. सोबत TV पण आहे. IPL मॅचेस चालू आहेत, आज मॅच पण बघणार. आणि हा जो बेड आहे तो आमच्यासाठी आहे. आणि बाजूला जी सतरंजीच बोलतात ना याला, बाजूला जी सतरंजी कार्पेट टाकलंय त्याच्यावरती अनाया झोपणार आहे ना अनाया? अच्छा, वर गरमी होते म्हणून ती खाली झोपणार आहे सांगते. आणि सोबतच टॉयलेट बाथरूम पण एकदम स्वच्छ दिसते तुम्हाला. तर डिसेंट रूम सोबत चांगला ॲम्बियन्सही आहे. बघताय तुम्ही एकदम एवढा ऊन आहे. दुपारचं 12:30 वाजलेत आणि लोक बघा दुपारच्या बाहेर एवढ्या उन्हामध्ये मस्त झाडाखाली सावलीमध्ये बसलेले दिसतात. या हॉटेलमध्ये जेवण करायचं ना? हां, आता जेवण वगैरे करणार आपण आणि नंतर मग संध्याकाळी मंदिरामध्ये जाणार ना. जो गणपती बाप्पांचा सुवर्ण मंदिर आहे इकडे, तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. तर आता जाऊया, थोडं फ्रेश होऊया आणि मग जेवायला. तर मंडळी, खानावलमधनं जेवण वगैरे करून आता आलोय परत आमच्या कॉटेजला. आणि जेवणाबद्दल बोलायचं झालं तर एकदम घरगुती पद्धतीचं जेवण होतं ना. वरण वगैरे खूप छान लागला, मजा आली जेवायला. इकडे उमा आहे. उमा, काय बोलणार पूर्ण प्रवासाबद्दल आणि आज किती टोटल खर्च झाला दुसऱ्या दिवसाचा? प्रवासाबद्दल बोलायला गेलो काय खूप चांगला होता. आणि रोरो बोटचे जे प्रवास आहे म्हणजे कारशी जे जातात आपण, मस्त झालं एकदम. काहीतरी नवीन एक्सपिरियन्स होता ना. म्हणजे कारनी कार सोबत आपण बोटीमध्ये गेलो. आणि कसं वाटलं तुला?
मला खूप आवडला ट्रॅव्हलिंग. आवडलं ना? हा. बोर नाही झाली ना? जास्त वेळ ट्रॅव्हल नाही करत आपण, हार्डली 2-3 तास ट्रॅव्हल करतोय आणि थांबतोय ना. हा, काय बोलणार, सकाळपासून किती खर्च झालाय मग? सकाळपासून असं झालं की आपल्याला सीएनजीचं खूप मोठं लाईन भेटलं म्हणून आपण पेट्रोल भरायला लागलं, तर त्याच्यात 1000 रुपीज आपल्या पेट्रोलमध्ये गेला. आणि ब्रेकफास्ट आम्ही नुसतं वडापाव खाल्ला म्हणून 50 रुपयामध्ये ब्रेकफास्ट झाला. आणि जो बोटचा फेअर होता तो होता ड्रायव्हर विथ कार 200 आणि माझा पॅसेंजर 30 रुपीज म्हणजे 230 त्याच्यात झाला. आणि रूम रेंट आम्हाला 1200 रुपयाला भेटला आणि लंच 380 म्हणजे टोटल किती झाले तरी? अजूनपर्यंत आपले 2850 रुपये झालाय. हा, म्हणजे आज थोडा पेट्रोलचा खर्च जास्त झाला ना. आणि ते पण म्हणजे सकाळी 10 रुपये कमी झाला पेट्रोल म्हणून बऱ्यापैकी आलाय. 1000 9 पॉईंट समथिंग लिटर आलंय, पण बरं आहे, ते काय युटिलाइज होत राहणार. पण आता आलोय, आपल्या मित्राला गाडी ही स्वच्छ करायला सांगितली कारण रोड ट्रिप वरती आहोत, पण गाडी पण माकलेली आहे. आता गाडी वगैरे स्वच्छ करणार. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांचे दर्शन करायला भेटणार आहे. तर आपला चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिव्यागारचा सुवर्ण गणेश मंदिर आहे तो त्यांचे दर्शन करायला भेटणार आहे. तर ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.